अकोला रेल्वे स्टेशन येथे दुपारी 2 वाजता अहमदाबाद हावडा एक्सप्रेस आली असताना त्यातील प्रवाशाची नजरचुकीने बॅग काढण्यात आली। त्यामध्ये 2,17,500 रुपयांची रोख रक्कम व 70,000 रुपयांचे साहित्य मिळून आले आहे। सदर बॅग त्या प्रवाशाला परत देण्यात आली आहे। सदर कारवाई अकोला लोहमार्ग पोलिसांनी केली। अकोल्यातील दीपक पोपट हे त्यांच्या इतर 16 जणांच्या कुटुंबियांसह प्लॅटफॉर्मवर उतरले। त्यांच्या साहित्यासह दुसऱ्या एका प्रवाशाची ट्रॉली बॅग नजरचुकीने उतरवली गेली। त्यांच्या लक्षात येतच त्यांनी ती ट्रॉली बॅग अकोला लोहमार्ग पोलीस स्टेशन येथे जमा केली। पोलिसांनी बॅग तपासली असता त्यामध्ये 2,17,500 रुपये रोख रक्कम व इतर 70,000 रुपयांचे साहित्य मिळून आले। पोलिसांनी तातडीने बॅगच्या मालकाचा शोध घेण्यासाठी रायपूर येथे रेल्वे पोलिसांशी संपर्क करून अहमदाबाद हावडा एक्सप्रेस अटेंड करण्यास सांगितले। रायपूर रेल्वे पोलिसांनी ट्रेनमध्ये शोध घेतला असता BR कोचमध्ये असलेले प्रवासी जतीन भरत पटेल राहणार संबलपूर ओडिशा यांची बॅग असल्याचे समजले। त्यावरून पोलिसांनी सदर प्रवासी यांना संपर्क करून परत बोलावून घेतले। 24 जानेवारी रोजी त्यांची बॅग रोख रक्कम व इतर साहित्य कायदेशीर प्रक्रिया करून प्रवासी जतीन पटेल यांना परत केले। त्यावेळी सदर प्रवासी जतीन पटेल यांनी रेल्वे पोलिसांची मेहनत व दीपक पोपट यांचा प्रामाणिकपणा लक्षात घेता त्यांचे आभार मानले। त्यांची बहीण कॅनडा येथून 6 वर्षांनंतर भारतात परत आली होती। बॅग गहाळ झाल्याने त्या हताश झाल्या व पुन्हा बॅग सापडणार नाही असे त्यांना वाटत होते, परंतु अकोला लोहमार्ग पोलिसांनी त्यांना संपर्क करून त्यांची बॅग, रोख रक्कम व बॅगमधील साहित्यांची त्यांना माहिती दिली। यावेळी अकोला लोहमार्ग पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना गाडवे यांनी कायदेशीर मार्गदर्शन व सहकार्य त्यांना केले। काल दुपारी अहमदाबाद हावडा एक्सप्रेस मधनं काही प्रवासी अकोला रेल्वे स्टेशन येथे उतरले होते। त्यापैकी दीपक लीलाधर पोपट राहणार अकोला हे त्यांच्या 17 कुटुंबियांसोबत अकोला येथे उतरले। उतरताना त्यांच्या बॅगांसोबत एक चुकून इतर प्रवाशाची बॅग त्यांच्यासोबत आली होती। त्यांना रात्री हे लक्षात आल्यानंतर त्यांनी सदरची बॅग पोलीस स्टेशनला आमच्या जमा केली। ती बॅग चेक केल्यानंतर त्या बॅगमध्ये 2,17,000 रुपये रोख रक्कम आणि इतर 70,000चं साहित्य असल्याचं दिसून आलं। त्यामुळे आम्ही तात्काळ ती अहमदाबाद हावडा जी एक्सप्रेस आहे ती रायपूर रेल्वे स्टेशन येथे संपर्क करून तेथील JRPला चेक करण्यासाठी सांगितले। ती चेक केल्यानंतर तेथील B4 मध्ये असलेले प्रवासी जतीन पटेल हे संबलपूर ओडिशा येथे चाललेले होते। त्यांची ती बॅग असल्याचे ट्रेस झाले। त्यांच्याशी संपर्क करून त्यांना आज परत बोलवलेलं आहे आणि ती बॅग आणि तिथली रोख रक्कम सर्व किमती मुद्देमाल जो आहे तो त्यांना हँडओव्हर केलेला आहे। लोकांना हेच सांगेल की अशी नजरचुकीने बॅग उतरवली जाते। बऱ्याच वेळा चोरी होते किंवा समोरच्या प्रवाशाचं नुकसान होत असतं। प्रवासी असतात त्यांना उतरणं शक्य होत नाही, तर ज्यावेळेस आपल्याला असं कोणतंही बेवारस साहित्य मिळेल किंवा चुकून कोणतं साहित्य उतरवलं गेलं असेल त्यावेळेस त्यांनी रेल्वे पोलिसांकडे ते सुपूर्द करावं। रेल्वे पोलीस योग्य कारवाई करून संबंधितांच्या ताब्यात ते साहित्य देत असतात।